मला असं वाटतं की कॉफी विथ कदममध्ये तुम्ही दुसरे बीडकर आहात. पहिल्यांदा कॉफीमध्ये आपल्यासोबत डॉक्टर तात्याराव लहाने देखील आले होते आणि कुठेतरी आम्ही त्यांच्याही ज्या सुप्त इच्छा होत्या राजकारणामधल्या त्यांनाही कुठेतरी जागृत केलेलं होतं. पण तुम्ही तर दरबार भरवत आहात आणि तुम्ही ज्या पद्धतीनं विषयाची मांडणी करत आहात, तुम्हाला कॉन्फिडंट आहे की तुम्ही बऱ्यापैकी बीडचा बिहार होताना वाचवू शकाल. मुळामध्ये तात्यासाहेब लहानेंचं काम प्रचंड आहे आरोग्य क्षेत्रामध्ये. त्यांना पद्मश्री प्राप्त आहे. माझे खूप चांगले संबंध आहेत, मार्गदर्शक आहेत. परंतु तात्यासाहेबांनी पॉलिटिकल अँगलने कुठलाही विचार केलेला नाही आतापर्यंत, किंवा पॉलिटिकल अँगलने लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला नाही. मी हजारो पत्र इश्यू केलेत जे सामान्य माणसासाठी. जर तुमचा हेतू शुद्ध असेल तर तुम्ही राजकीय तुमच्या गॉडफादर आहेत, तुम्हाला देवेंद्रजी गॉडफादर आहेत आमचे, मी नाकारत नाही किंवा काय नाही. त्यामुळं कळत नकळत पॉलिटिकल अँगल आहेच आहे. माझ्या स्वतःला आहे. मी माझी सुरुवात 95च्या पूर्वीची पॉलिटिक्सच्या याच्यामध्ये झाली. मधल्या काळामध्ये थोडंसं उद्योगामध्ये हे केलं. माझं स्पष्ट मत असतं की तुम्हाला जर एखादं सोशल काम करायचं आहे, पॉलिटिकल काम करायचं तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या तुमच्याकडे स्थैर्य असल्या पाहिजे, तुम्हाला तुमचा उद्योग असला पाहिजे, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. सेल्फ फायनान्शियल ॲक्टिव्हिटी चालू असतील तर तुम्ही सातत्याने नैतिकतेचा आधार घेऊन काम करू शकता. बीडसारख्या ठिकाणी मी फार जबाबदारीने बोलतो की मी एकाही चुकीच्या पद्धतीनं कुठल्या कामाला आणि कुठल्याही लालसेला बळी पडत नाही. त्यामुळे हे काम सातत्याने चालू असतं. आणि माझी सगळ्यात प्लस बाजू ही असते की मी माझा जो काही ज्ञानाचा उपयोग आहे, चाहे तो राजकीय असू द्यात, प्रशासकीय कौशल्य असू द्यात, आरोग्याचा असू द्यात, या सगळ्या ज्ञानाचा उपयोग सामान्य लोकांच्या हितासाठी करतो. दर शनिवार रविवारी मी 1000 लोकांना भेटतो. शेवटी तुम्ही ज्ञानी असून आणि किती मोठ्या पदावरती बसून असून जर लोकांच्या कामी येणार नसाल तर त्या पदाला काही अर्थ नाही. कारण शेवटी तुम्ही लोकांना न्याय देणं हे सुसंगत असतं आणि ते द्यायला पाहिजे.